आता एक लास्ट गेम आहे माझ्याकडे. याच्यात काही कॅरेक्टरचे नेम लिहिले आहेत, त्यावरनं तुम्हाला ऍक्ट करायचं आणि बाकी सगळे ओळखणार आहेत. सो नक्कल करायची. आमच्या सिरियल मध्ये हो. आणि जर तुमचंच कॅरेक्टर स्वतःला आलं तर प्लीज चिठ्ठी रिटर्न द्याल. ते रिअल लाईफ मध्ये कसे आहेत तसं ऍक्ट करायचं. तुझी झाली. अरे यार अरे यार तू ठरवून दे ना वेगवेगळे, नाही तर तूच ठरवून दे वेगवेगळे. हा बर आता पहिले बघणार नाही, आता एक एक देते. ठीक आहे, स्वतःच नाहीये ना ते बघा. ओके, मला तेच आलं. बोला आता परत सेम तर नाही आलं. ठीक आहे, सुरुवात कोण करणार तुम्हीच ठरवा. जिथून सुरू झालं तिथून. ओके, एवढी एक्साइटमेंट आहे म्हणजे कळलं तुला कोणाचं आलं. समायरा होती. ओके, आता नेक्स्ट. ओके, अच्छा, संजित लिहून देतो मी. हा संजित आहे. ही सो ऑब्सेस्ड विथ मिरर. त्याला प्रचंड तो स्वतःच्या प्रेमात आहे आणि त्याला खूप आवडतं. तरी त्यांनी शर्ट घातलेलं दाखवलं. शर्ट घालून दाखवलं, काढून नाही दाखव. हा ओके, आता मी येस. थांब, हे नाही येऊ दे ओळखायला. हे पटकन ओळखतील यांच्यापेक्षा असं मला वाटतंय. रिअल किंवा हे लाईफ पण मधलंही ओळखतील दाखवू actually. शकता ते रिअल लाईफ Yes, मध्ये yes. कसे हे करतात तसं. हा जस्ट मी करतोय मी. तो ओके, सो जस्ट इमॅजिन की मी एक काय आणि मी क्रोमा आहे. क्रोमा ते बघ तिथे दिसतंय ना, ते क्रोमा आहे मी. आणि मछली हे आपल्यापैकीच कोणीतरी आहे का? झेंडा हा संजू फ्लॅग हा ग्रीन फ्लॅग. काय नेमकं. मी याला नाव दिलंय जगा 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 जगा. मी याला सेटवरती नाव दिलंय. ही इज अ ग्रीन फॉरेस्ट. ग्रीन फॉरेस्ट म्हणजे टोटल तू जसा मुलगा पाहिजे. म्हणजे मी मुलींना हे आव्हान देते, आव्हान नाही द्यायचं आपल्याला, आवाहन देते की खरंच आमच्याकडे खूप चांगला मुलगा आहे, त्याच्यासाठी मी गर्लफ्रेंड शोधते. तर तू गेलाच इंस्टाग्राम कोणी इंटरेस्टेड असेल चांगली मुलगी तर जेवढे फॉलोअर्स आहेत हा. त्यांनी प्लीज आमच्या स्वराजला मेसेज करून बघा, कारण तो ग्रीन फॉरेस्ट आहे. आम्ही मुलं देखील म्हणतो की तो ग्रीन फॉरेस्ट आहे. रिप्लाय आला तर तो ग्रीन फॉरेस्ट नाही आहे. नाही पण तिला त्या मुलीला परीक्षेमधूनच जावं लागेल. आणि ती परीक्षा घेणार आहे ही. आता नेक्स्ट आता नेक्स्ट नेक्स्ट. नेक्स्ट कोण आहे? समायरा करणार आहे काहीतरी. मी इथे मध्ये आहे. Oh my God. खतम. हा हे चुकीचं वागले. ती बरोबर एकदम चुकीचं वागली. नाही मी तुझ्या बरोबर आहे एकदम. खूपच आग हे ह्या दोघांमध्ये. आणि नेहमी मॅक म्हणजे निमिष दादा नेहमी ह्याचीच बाजू घेतो, म्हणून मी मध्ये आली या दोघांच्या. सो आता कोण राहिलंय? आम्ही दोघं. तू कर. नाही पहिले तू. अरे इझी आहे. इझी आहे, मग पहिले तू. नाही पहिले पहिले आप. ओळखलं जावं म्हणून मी बोलतोय. आणि एफर्ट घेण्यासारखं काहीतरी वेगळं असेल तर ठीक आहे. तरी तसं यायला एक मिनिट मग मी effort घेतो. एक मिनिट तू अशी बोलतोय ना, मी ऐकून घ्यायचं.
ऐकून घ्यायचं. मी बोलणार. अजून 3-4 किलो कमी करा. पण खूप मजा आली तुमच्यासोबत गेम्स खेळून आणि मला असं वाटतं फ्रेंडशिप अशीच असते म्हणजे हसून खेळून आणि मजा मस्ती करून. सो असेच राहा आणि थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.